हॅलो. आज मी तुम्हाला केक कसा बनवायचा नाही हे शिकवणार आहे. म्हणजेच की किती आपल्या चुका होतात केक बनवताना आणि त्या फिक्स कशा करायच्या आणि परफेक्ट केक बनवण्यासाठी आणि ते जर समजा चुकलं तरी ते आपण मॅनेज कसं करायचं ह्याबद्दलच्या सगळ्या टिप्स मी आज देणार आहे. तर आज आपण बनवतो आहे चॉकलेट केक. माझ्या आईबाबांची काल ॲनिव्हर्सरी होती, तर त्यासाठी मी हा चॉकलेट केक बनवलेला. तर चॉकलेट केक बनवण्यासाठी मी गनाश तयार करते आहे. गनाशमध्ये साखर 1 वाटी घेतली असेल तर 1 वाटी कोको पावडर घ्यायची आणि घट्ट शाई घ्यायची आणि सगळं डबल बॉयलरनं वितळवून घ्यायचं, म्हणजे साखरचे जे खडे आहेत ते वितळायला पाहिजेत. हा झाला तयार गनाश. गनाश तयार झाल्यानंतर थोडा वेळ तो रेफ्रिजरेटवरती ठेवायचा, म्हणजे तो घट्ट होतो आणि नंतर मग जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण वापरू शकतो. मला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती म्हणून थोडंसं अजून मी दूध घालून घेतलं आहे. 30 मिनटासाठी रेफ्रिजरेट केले. बघा अशी स्मूथ पेस्ट व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला डायरेक्टली केकवरती घातले की असे ग्लास फिनिश येईल. ओके, आता आपण बनवूया केक. तर केक बनवण्यासाठी स्पायसेस तर मी दालचिनी, काळी मिरी आणि वेलची हे तिन्ही साखरेत थोडंसं घालून बारीक कुटून घेतलं आहे. आता आपण बॅटर बनवूयात. पहिला असते ते वेट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच ओले. तर ओले इन्ग्रेडियंट्समध्ये मी दही, साखर, तेल हे तर महत्त्वाचं आहे आणि थोडंसं दूध, आणि तुमच्याकडे जर चांगलं तूप, गाईचं तूप असेल तर ते तुम्ही यूज करू शकता तेलच्या ऐवजी. आणि हे सर्व आणि मसाला आपला जो आपण आता पावडर करून घेतलेली ती, थोडंसं मीठ चवीसाठी आणि चांगलं असं मिश्रण करून घ्यायचं. जसं कंडेन्स्ड मिल्कचं असतं ना तसं आपल्याला थिकनेस पाहिजे आहे. आता नंतर मी 1 वाटी ते 1.5 वाटी मैदा घेतलेला आणि अर्धीला कमी रवा घेतलेला. अर्धा वाटी पेक्षा थोडंसं जास्त कोको पावडर घेतलेलं. हे चांगलं पहिला मी मिक्स करून घेतलं आहे. ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फोडून घेतल्यात आणि नंतर मग आपलं जे कंडेन्स्ड मिल्क आहे ते मी त्यात ॲड केलं आहे. थोडंसं दूध घातलं आहे म्हणजे सगळं असं कन्सिस्टंट व्हावं म्हणून. आणि असं कट करत चांगलं मिक्स करून घ्या. थोडं थोडं दूध ॲड करू शकता कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी, किंवा तुम्ही ताकसुद्धा ॲड करू शकता, पण ताक चांगलं फेटलेलं पाहिजे. आता इथे मी ना इनोचा वापर केला आहे. ॲक्च्युली दही आणि इनो किंवा दही आणि बेकिंग पावडर आणि सोडा हे चांगले रिॲक्ट करतात. मोस्टली आपण ढोकळ्यासाठी सुद्धा सायट्रिक ॲसिड वापरतो आणि नंतर शेवटी आपण सोडा टाकतो, त्यामुळे रिॲक्शन चांगली होते आणि केक असतो तो प्लम बनतो. बरोबर, तसंच इकडे सुद्धा आपल्याला प्लमनेससाठी मी ह्यावेळी इनो यूज केला आहे. तुम्ही सोडा आणि बेकिंग पावडर पण यूज करू शकता. थोडा वेळ 10 मिनटं सोक करायला द्यायचं. तोवर आपल्या इकडे भांड्याला आपण बटर पेपर लावून घेतला आहे, कडेनं तेल लावलं आहे, इनो टाकला आहे. परत व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडा वेळ तव्यामध्ये मी मीठ टाकून ते हीट करून घेतलेलं आणि आपलं जे बॅटर आहे ते जर्मनच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं आहे. आणि 45 to 30 मिनिट्स तरी केक चांगला बेक झाला पाहिजे. ॲक्च्युली चुका कुठं झालेल्या, तर मी टाईम लक्ष ठेवलं नव्हतं. लहान मुलगी आलेली, तिच्यासोबत खेळत बसलेले आणि मला वाटलं की झालं लवकर आणि 10 मिनटातच मी केक ओपन केला आणि तो कच्चा राहिला. मग पुन्हा मी बेक करायला ठेवले आणि त्यावेळी जास्त वेळ झालं आणि परत केकचा कडेचा जो भाग होता तो करपला. मग मी एक डबा घेतला, तो उलटा केला आणि बरोबर त्या शेपप्रमाणे ठेवला आणि कडेचा काठ सगळा मी कापून काढला आणि नंतर मग पुन्हा आपला सिरप तयार केला. सिरपसाठी मी दूध, साखर आणि कॉफी घेतली आणि त्या सिरपनं पहिला सगळं कोट करून घेतलं केक आणि त्याचे 2 भाग केले आणि मग गनाशनं त्याला चांगलं असं गार्निश केलं. आणि क्रम्स घेतले मी बिस्किटाचे, बिस्किट फोडून बारीक करून घेतलं आणि ते कडेनं असं डिझाईन केलं आणि ते खूप छान दिसायला लागलेलं. पण चुका कुठं होत्या की मी लवकर ओपन केलं. नंतर दुसऱ्या वेळी काय झालं की मी जास्त वेळ कुक केलं आणि नंतर मग आपण त्याला कसं फिक्स केलं, तर एक समजा जर तुमचा केक जास्त सपक झाला असेल तर तुम्ही सिरप घालायचं. जसं की तुम्हाला मी सांगितलं, जरा असं गोड करून सिरप घालायचं म्हणजे तो गोडवा बरोबर मॅच होतो. दुसरं की जर कडेनं काठ
करपले असतील तर ते आपण कडेनं काढून टाकायचे आणि नंतर मग आपण सिरप लावून त्याला व्यवस्थित सेट करू शकतो आणि रेफ्रिजरेट करायचं एक 15-20 मिनटं. बघा नंतर मग असा हा केक छान झालेला, सर्वांना आवडला, सर्वांनी संपवला. तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्यासारख्या मिस्टेक्स अजिबात करू नका. व्यवस्थित प्रमाण घेऊन करा. थँक्यू.